नाही, मला तर वैयक्तिक आणि मराठा समाजाला जे ग्रामीण भागातले विस्थापित मराठा आहेत यांना वाटतं की देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे. मुद्दा हा आहे की जरांगे यांच्या भूमिकेमुळं कुठेतरी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री नको असा देखील एक मराठा समाजातील नेत्यांचा वर्गाचा सूर पाहायला मिळतो. नाही, जरांगेंचं जे आंदोलन आहे ते व्यक्तिदोष आंदोलन आहे. आता आम्ही बी जरांगे पाटलाबरोबर होतो आणि भविष्यकाळात बी राहणार आहे, परंतु आता व्यक्तिदोषी आंदोलन नसलं पाहिजे. मराठा महासंघ मराठा आरक्षणाच्या संदर्भात जी भूमिका देवेंद्र फडणवीसांची पाहायला मिळाली, खास करून मराठाच्या विरोधात देवेंद्र फडणवीस आहे असं वातावरण निर्माण करण्यात आलं. तुमचं मराठा महासंघ मोठा घालणार आहे, पण याची भूमिका नक्की देवेंद्र फडणवीसांबाबत वेगळी आहे. नाही, आपल्या मराठा महासंघाला 125 वर्षे यावर्षी पूर्ण होतात. हा मराठा महासंघ वारकरी संप्रदाय, शेतकरी, सर्व जाती धर्मातला हा मराठा महासंघ आहे. आणि आम्हाला असं कधी वाटलं नाही की देवेंद्र फडणवीस साहेबांनी जातीभेद केला. आणि 2 टोके लोक काय जातीभेद करणार हो. त्याने समाजाला सगळ्यात जास्त काम देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं. माझं मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना 1995 साली मला आठवतं का त्यावेळेस मी नगरला जिल्हा प्रमुख होतो मराठा महासंघाचा. आणि जे अण्णासाहेब पाटील महामंडळ सुरू केलं तर ते मनोहर जोशींनी भाजप शिवसेना युतीमध्ये केलं. समाजासाठी गोरगरीब ग्रामीण भागातल्या आर्थिक दुर्बल मराठा समाजासाठी सगळ्यात मोठं काम केलं असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि त्या काळात मनोहर जोशी साहेबांनी केलं. एकंदरीत जर पाहिलं तर ज्या संस्था आहे सारखी असो यासारख्या संस्था निर्माण करण्यात आल्या. सगळ्यात पहिल्यांदा आरक्षण मराठा समाजाला देवेंद्र फडणवीसांनी दिलं. एवढं सगळं असताना मराठा समाजामध्ये एवढा रोष कशामुळे निर्माण झाला, कोण करतो यामध्ये काही राजकीय ताकदी आहे? हां, प्रस्थापित लोक ना, प्रस्थापित मराठ्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांचं नेतृत्व नको आहे आणि ते करतात आज राज्यामध्ये जे कारखानदार आहेत प्रस्थापित मराठ्याला. अनेक वेळेस आम्ही बी चर्चा झाली माझी त्या संदर्भात का हे प्रस्थापित मराठे विष पेरतात. तुमच्यामध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हवं? हां, माझ्या मते देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे. एकनाथ शिंदे साहेबांनी खूप महाराष्ट्रात मराठा समाजासाठी खूप काम केलेलं आहे. तो त्यांचा विषय आहे पार्टीचा, परंतु माझी वैयक्तिक भूमिका अशी आहे का देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.